कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करा। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदुम्या श्री चरण श्री गुरूंचे श्रीराम। सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा। वंदे गुरु परंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। मया ततमिदं सर्वं जगदौ व्यक्तमूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः। काल आपण अव्यक्त मूर्ती बद्दल पाहिला. मूर्ती म्हटलं की ती व्यक्त असते आणि अव्यक्त म्हटलं तर ते साकार नसतं. दोन गोष्टी एकत्र येणं एका दृष्टीने हा व्याघात दोष आहे. अव्यक्त आणि मूर्ती, पण भगवंत व्याघात दोष कधी वापरणं शक्यच नाही. याचा अर्थ भगवंत आहे अव्यक्त स्वरूपात आहे आणि व्यक्त स्वरूपात जो आहे तो अव्यक्त व्यक्त झाला आहे. म्हणून परमेश्वर हा विषय नाही. परमेश्वर अंतःकरणाने जाणता येत नाही. परमेश्वर 9 प्रमाणांनी समजून घेता येत नाही. आपल्याकडे असतात त्याप्रमाणे परमेश्वर वस्तू नाही. इंद्रियांमुळे वस्तूचं स्वरूप कळतं, पण इंद्रियांच्या मागे असलेलं मीच स्वरूप कळत नाही. त्याला आपण पाहिलं की दृश्य वस्तू मोठी असेल तिथं लहान स्वरूपात मांडणी करता येते. कोणती मोठी वस्तू
लहान स्वरूपामध्ये व्यक्त होते, दृश्य स्वरूपात मांडता येते. राष्ट्राच्या नावाने, भारताच्या नावाने तिरंगा दाखवतायत. देशाच्या नावाने त्याचा नकाशा दाखवतायत. शिक्षकी पेचांच्या लोकांना माहिती आहे की मायक्रो टीचिंग करतायत. आपण काय विषय मांडणार आहे तो 5 मिनिटात 10 मिनिटात स्पष्ट करता येतो. त्याला मायक्रो टीचिंग म्हणतात. म्हणजे दृश्य वस्तू मोठी असेल तर तिला लहान स्वरूपात दाखवता येतं. पण सर्व व्याप्त जी वस्तू आहे तिला छोटी करून दाखवता नाही येत. अदृश्य वस्तूला छोटं नाही करता येत, दृश्य वस्तूला लहान करता येत. म्हणून अदृश्य ब्रह्मतत्वाचं दृश्य प्रतीक काय, असा जर कोणी प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर नाही. कारण अदृश्य तत्वाचं अदृश्य प्रतीक आहे, दृश्य प्रतीक असण्याची शक्यता नाही. प्रत्येकात्म स्वरूपाने ब्रह्मतत्व कळू शकतो. प्रत्येकात्म स्वरूप म्हणजे ते मी आहे. मी ब्रह्म कसा हे शब्दात नाही मांडता यायचं, पण याचा अनुभव निश्चितपणे घेता येतो आणि तळहातावरच्या आवळ्याप्रमाणे घेता येतो. कर तरी आवळा तैसा हरी, नित्योपलब्धी स्वरूप हम आत्मा हस्तमल. परंतु व्यक्त स्वरूपात ते येत नाही. अंतःकरणाला कळतं का? नाही. मन संकल्प विकल्प करतं. पण मन अव्यक्ताच्या अधिष्ठानावर संकल्प विकल्प करतं. अव्यक्त नसेल तर मन चलायमान राहतच नाही. बुद्धी निर्णय क्षमतेत येतच नाही. मग आम्ही उपनिषदाची मदत घेऊ असं जर म्हटलं तर ती सुद्धा आम्हाला अवघड जाते. तौपनिषदम पुरुषम पृच्छामि. त्या उपनिषद रूपी पुरुषाला विचारायचं. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. आणि उपनिषद सांगतं की वाणी तिथे नाही काम करू शकत, मन तिथे नाही काम करू शकत. मग काय करायचं? न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति. डोळे तिथे जाऊ शकत नाही, वाणी तिथे जाऊ शकत नाही. नो मनाः न विद्मो न विजानीमो यथै तदनु शिष्यात. अरे शिष्या, मी तुला कसं सांगू? केनोपनिषद सांगताय. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत. यन मनसा न मनुसे येनाहुर्न मनोमत तदेव ब्रह्मम त्वम विद्ये नेदम यदिद न उपासते. म्हणून हे अनुर्वाच्य आहे. हे शब्दात व्यक्त नाही करता येणार, म्हणून ही अव्यक्त मूर्ती शब्दातीत आहे. श्री गुरूंच्या कृपेने मात्र ती शक्य आहे. श्री गुरूंचा वरद हस्त शिष्याला कुठे घेऊन जातो? स्वरूपाकारतेला घेऊन जातो, अव्यक्त मूर्तीच्या अनुभवाला घेऊन जातो. मीच स्वरूप श्रुती नाही सांगू शकत, उपनिषद नाही सांगू शकत, पण श्री गुरु जाऊ शकतात. शब्दांनी नाही, अनुभवाने. ते ब्रह्म
मी आहे. नेती नेतीती वाक्यतः. सर्व दृश्यांचा निषेध करून दृश्यापासून आत्मा भिन्न आहे असा उपनिषदांचा सांगणं आहे. या व्यतिरेकी मांडणी श्रुतींना करावीच लागते. म्हणून ते तटस्थ लक्षणातून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण ब्रह्मतत्व अव्यक्त तत्व जेव्हा तटस्थ लक्षणातून सांगितलं जातं त्यावेळी ते ईश्वराचं वर्णन होऊन जातं. तटस्थ लक्षणाने सांगितल्या गेलेल्या ब्रह्मतत्वाला ईश्वर म्हणतात. मग आता स्वरूप लक्षणाने सांगायचं. स्वरूप लक्षणाने सांगायचं. कसं सांगणार स्वरूप लक्षणाने? आम्हाला नेहमी असतचा अनुभव आहे, अज्ञानाचा अनुभव आहे आणि दुःखाचा अनुभव आहे. म्हणून ब्रह्मतत्व सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. आम्हाला नेहमी असत्याचा अनुभव असतो, म्हणून ब्रह्माला सत्यम म्हणतात. आम्हाला नेहमी अज्ञानाचा अनुभव असतो, म्हणून ब्रह्माला ज्ञानम म्हणतात. आणि आम्हाला नेहमी मर्यादेचा अनुभव असतो, लिमिटेशनचा अनुभव असतो, संपणाऱ्या गोष्टीचा अनुभव असतो. म्हणून ब्रह्मस्वरूपाला अनंत म्हणतात. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. इकडे सच्चिदानंद, इकडे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. या सगळ्या असतच्या व्यावृत्ती आहेत. ब्रह्मस्वरूप वर्णन करण्यासाठी या दोन पद्धती वापरल्या जातात. सच्चिदानंदाची पद्धत तर सगळ्यांना माहितीच आहे. सत्यम ज्ञानम अनंतम आजही तुम्हाला सांगितले. आम्हाला नेहमी अंताची सवय आहे, आम्हाला नेहमी मर्यादेची सवय आहे. हा प्लॉट कुठून कुठपर्यंत आहे? इथून इथपर्यंत आहे, 3000 स्क्वेअर फूट. देह 6 फूट. आम्हाला नेहमी मर्यादा माहिती आहे. भारत कुठपर्यंत आहे? इथपर्यंत आहे. काश्मीर नंतर तो संपतो, इकडे कन्याकुमारी नंतर तो संपतो. आम्हाला मर्यादा माहिती आहेत. ब्रह्म अमर्याद आहे, म्हणून त्याला अनंत म्हणतात. म्हणून सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. असतच्या व्यावृत्तीने स्वस्वरूप सांगण्याचा श्रुती प्रयत्न करते आहे. लक्षणावृत्तीने ब्रह्मतत्व सांगण्याचा श्रुती प्रयत्न करते आहे. श्री गुरु प्रत्यगात्म वृत्तीने ब्रह्मतत्व सांगतात. मी ब्रह्म आहे. अन्यदेव तद्विदितादथो अविदितात अधि. परब्रह्म ज्ञाताहून भिन्न आहे आणि अज्ञाताहून भिन्न आहे. परब्रह्म प्रत्यगात्म स्वरूप आहे. नाहम मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद. यो नस्तद्वेद तद्वेद नो न द्वेदेति वेद. मी ब्रह्म जाणतो असं म्हणणाऱ्याला ब्रह्म कळलं नाही. मी ब्रह्म जाणत नाही असं म्हणणाऱ्याला ब्रह्म कळलं आहे. जाणल्यानंतरही मला ते जाणल्या गेलं नाही. अशी ही अव्यक्त मूर्ती आहे, असे हे अव्यक्त स्वरूप आहे. अव्यक्ताच्या अधिष्ठानावर व्यक्तत्व या उपाधीला प्राप्त होत. व्यक्ताचं व्यक्तत्व
अव्यक्ताच्या अधिष्ठानावर आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतो यमग्नी तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदम विभाती. प्रकाशकामुळे प्रकाश प्रकाशित होत. नाही तर प्रकाशाला अस्तित्वच नाही आहे. आत्मा आहे म्हणून देहाचं अस्तित्व आहे. आत्मा नसेल तर देहाचं अस्तित्व असू शकत नाही. म्हणून मी अव्यक्त मूर्ती आहे. मी अव्यक्त मूर्ती आहे. ते पटलं आता. आता भगवद्गीता निधिध्यासनाचा ग्रंथ आहे. नेहमी सांगत असतो मी अव्यक्त मूर्ती आहे. याचं निधिध्यासन कसं करायचं? पहिल्यांदा हे समजावून घेणं जरुरी आहे की मी अव्यक्त मूर्ती कसा आहे. आणि आता याचं निधिध्यासन कसं करायचं? मी जर अव्यक्त मूर्ती असेल तर माझं व्यक्त स्वरूप बघण्याची इच्छा मला होता कामा नये. म्हणजे काय? आमच्या मंदिरात मी अध्यक्ष झाल्यानंतर एक गायक आले. म्हणाले मला रामाची सेवा करायची आहे. मी फक्त सेवेसाठी आलो आहे. मला तुम्ही गाण्याचा कार्यक्रम, भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करण्याची, भजनाचा कार्यक्रम सादर करण्याची संधी द्यावी. आनंदाने. माझ्याबरोबर एवढे वादक असतील, त्यांची ही संख्या आहे. त्यांच्यासाठी पण तेवढे माईक लागतील. बर, घेऊया. त्यानंतर ते म्हणायला आले की आमचं नाव अजून पेपरमध्ये नाही आलं. म्हटलं का बरं? म्हणजे तुम्ही पेपरला बातमी दिली नाही. अशा अशा दिवशी कार्यक्रम आहे आणि ज्या दिवशी कार्यक्रम होईल त्या दिवशी कार्यक्रमाचे फोटो या पेपरला आले पाहिजेत. तुम्हाला सेवा द्यायची आहे ना. तुम्ही होऊन सेवा देण्यासाठी आमच्याकडे आलात ना. तुम्ही रामाला सेवा देऊ इच्छिता ना. याला व्यक्त होण्याची अभिलाषा म्हणतात. माझं नाव पेपरमध्ये आलं पाहिजे. माझा फोटो पेपरमध्ये आला पाहिजे. निधिध्यासन सुरू झालं. मी अव्यक्त आहे, माझं कुठे नाव आलं पाहिजे अशी मनामध्ये अभिलाषा असता कामा नये. दुसरं, माझा मान झाला पाहिजे, माझं कौतुक झालं पाहिजे. असं वाटता उपयोगी नाही. कौतुक व्यक्त स्वरूप आहे. तुम्ही खूप चांगले आहात इत्यादी इत्यादी. हे कौतुक झालं. कौतुक व्यक्त स्वरूप आहे. आणि भगवंत अव्यक्त मूर्ती आहे आणि तो भगवंत मी आहे म्हणजे मीही पण अव्यक्त मूर्ती आहे. मग मला माझं कौतुक होण्याची अभिलाषा असता कामा नये. आता आली पंचायत. आम्हाला काय असतं, काम थोडं केलं तरी कौतुक मनभर लागतं. खूप कौतुक व्हावं असं वाटतं. कोणी आमची थोरवी गावी असं वाटतं.
आमचं गुणगान केलं पाहिजे असं वाटतं. का असं वाटतं? आम्हाला भगवद्गीता नाही समजली म्हणून असं वाटतं. भगवद्गीता निधिध्यासनाचा ग्रंथ आहे आणि निधिध्यासन या ठिकाणी असं आहे, की माझं कौतुक नाही झालं, तर मग मी निधिध्यासन नाही केलं. मी अव्यक्त मूर्ती आहे. माझं कौतुक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग दुसऱ्याचं कौतुक झालं असू द्या की. समजा एखादा कार्यक्रम झाला. माझ्याबरोबर एखादी व्यक्ती त्या कार्यक्रमात आहे. तिने प्रवचन केलं आणि मी पण प्रवचन केलं. पण त्या व्यक्तीचं नाव प्रवचनामध्ये आणि पेपरमध्ये खूप आलं. खोडवे गायला गेले. कौतुक झालं. असं झालं असताना सुद्धा माझं कौतुक झालं नाही, याचा आतमध्ये खंत वाटता उपयोगी नाही. माझं नाव आलं नाही, याची खंत वाटता उपयोगी नाही. माझ्याबद्दलचे विश्लेषण बाहेर झाले नाहीत, चर्चा बाहेर झाली नाही, याची खंत वाटता उपयोगी नाही. याला म्हणतात अव्यक्त मूर्तींना याचं निधिध्यासन आहे. भगवद्गीता निधिध्यासनाचा ग्रंथ आहे. पहिली अव्यक्त मूर्ती समजावून घ्यायचं आहे. आणि आता समजल्यानंतर तसं मला अनुभवायचं आहे. अनुभवण्यासाठी पहिल्यांदा मला सूक्ष्मातले कंगोरे मोडून काढता आले पाहिजे. याला निधिध्यासन असं म्हणतात. म्हणून गीता निधिध्यासनाचा ग्रंथ आहे. तुम्ही फार सुंदर आहात. तुम्ही फार विद्वान आहात. तुम्ही फार कर्तबगार आहात. इत्यादी, इत्यादी. गुणगान, कौतुक चांगलं आहे. ह्या गोष्टींच्या मागे मला लागण्याची गरज नाही, लक्षात ठेवा. अजिबात गरज नाही. मला हे जपता आलं पाहिजे. काल जो श्लोक सांगितला अव्यक्त मूर्तीचा, त्याचा निधिध्यासनाचा पैलू आहे हा. आता मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थिताः याच्याबद्दल बघूया. सर्व भूत मात्रे माझ्यामध्ये आहेत, म्हणजे अव्यक्तामध्ये आहेत. अव्यक्तामध्ये व्यक्त असतं, पण व्यक्तामध्ये अव्यक्त नाही. व्यक्तामध्ये अव्यक्त कसं नाही हे उद्याच्या श्लोकात सांगेन समजून. न च मस्तानी भूतानी याच्या परस्पर विरोधी वाक्य आहे ते. आजचा शब्द काय आहे भगवंताचा? मस्थानी सर्व भूतानी. आणि उद्याच्या श्लोकात न च मस्थानी भूतानी. परस्पर विरोधी गोष्टी सांगतोय आणि भगवंताचा सांगण्यात इथे विरोधाभास नाही. मग काय आहे? काय आहे मग? समजून घेऊया आपण. जसं अव्यक्त मूर्ती निधिध्यासनाच्या अनुषंगाने समजून घेतलं, आजपासून जर निधिध्यासन करता आलं, माझं कोणी कौतुक नाही केलं पाहिजे. याचा अर्थ माझी कोणी निंदा पण करता कामा नये. याचा अर्थ कुणाच्या निंदा आणि स्तुतीने मी हुरळून जाता काम. कारण जग माझं कौतुक करा की निंदा करावी हा माझ्या हातातला भाग नाहीये. पण मी कुणाच्या कौतुकाने आणि कुणाच्या निंदेने हुरळून जाता कामा नये. असं असेल तर मी अव्यक्त मूर्ती आहे. कुणी निंदा कुणी वंदा अमुचा स्वहिताचा धंदा. काय धंदा निवडलाय तुकोबांनी? सगळ्यांनी सगळे धंदे केले आहेत.
तुकोबांसारखा धंदा साधला ना तर जीवनाचं कल्याण होऊन जातं. त्या धंद्याचं नाव आहे स्वहिताचा धंदा. स्वरूपाकारतेचा धंदा. सर्व भूत माझ्या ठिकाणी अस्तित्वात आहे. मत्स्थानी सर्व भूतानी, ही गोष्ट आज समजावून सांगणार आणि आता निधिध्यासन पण सांगणार. कुठल्याही भूताला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही. म्हणजे काय? पाणी आहे आणि बर्फ आहे. बर्फाला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही, हे असं बोललं की समजत नाही पाहिजे तसं. म्हणून समजेल अशा भाषेत सांगावं लागतं. वास्तविक पाणी आहे आणि बर्फ आहे. बर्फाला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही, हे समजण्यासाठी काही कठीण नाही, पण हेही समजत नाही. जर ऑफलाईन असतो ना आता आपण, मी विचारलं असतं 2-4 जणांना, ते म्हणलं असतं नाही, मान तर हलवली आहे तुम्ही. हो, पण नाही कळलं. मला पहिलेपासून सवय आहे. चेहरा वाचण्याची सवय आहे. भाग्याने ती सवय पण मोडायची काकांनी सवय लावली ऑनलाईन मुळे. पाणी सगळ्यांना माहिती आहे. आणि बर्फाला दुसरा शब्द सांगतोय आता, गोठलेलं पाणी, थिजलेलं पाणी. बर्फ म्हणजे गोठलेलं पाणी, बर्फ म्हणजे थिजलेलं पाणी. आता बघा, गोठलेलं किंवा थिजलेलं पाणी म्हटलं की पाणी आहे म्हणून बर्फ आहे. त्यातलं पाणी काढून टाकलं तर बर्फच नाही. अव्यक्त आहे म्हणून व्यक्त आहे. अव्यक्त नसतंच तर व्यक्त आलंच नसतं. म्हणून बर्फाला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही. पाण्याची सत्ता आहे म्हणून थिजलेलं पाणी म्हणजे बर्फ झाला आहे. आता भूतमात्रांना म्हणजे मला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही. म्हणजे माझ्या देहाला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही. आत्म्याच्या सत्तेवर आहे तो. देह आत्म्याच्या सत्तेवर आहे. खरं आहे का हे? ज्या दिवशी देहातून आत्म्याचं प्रागट्य निघून जातं, त्या दिवशी त्या देहाला कलेवर म्हणतात, प्रेत म्हणतात. आणि घरातनं बाहेर काढले जातात. ज्याप्रमाणे बर्फाला बर्फत्वाची सत्ता नाही, पाण्याची सत्ता आहे, त्याप्रमाणे तरंगांना, लाटांना, फेसांना आणि बुडबुड्यांना स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही. खरी सत्ता पाण्याची आहे. आता पटलं? मत्स्थानी सर्व भूतानी, सगळे भूत मात्र माझ्यामध्ये आहे. मग आता बर्फाला स्वतःची सत्ता नाही, पाण्याची सत्ता आहे. तरंग लाटांना स्वतःची सत्ता नाही, पाण्याची सत्ता आहे. दागिनाला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही, सुवर्णाची सत्ता आहे. जगताला स्वतःच स्वतंत्र अस्तित्व नाही, ब्रह्मतत्वाची म्हणजे अव्यक्ताची सत्ता आहे. व्यक्त जगताला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही, अव्यक्ताची सत्ता आहे. भूतमात्रांना स्वतःची सत्ता नाही, अव्यक्ताची सत्ता आहे. मत्स्थानी सर्व भूतानी. म्हणून म्हणतात आत्मवत सर्व भूतेषु या समत्वेन पश्यती. सगळ्या भूतमात्रांना भूतमात्र म्हणून बघू नका, आत्मा म्हणून बघा. आत्मा म्हणून बघितलं की आत्म्याच्या सत्ता पाहिली की सगळे भूतमात्र सारखेच आहेत. कसे आहेत? आहे आहेत आणि नाही नाही.
वासुदेवा सर्वमिती. जे जे भेटी जे भूत ते ते जाणे जे भग. हे जाणून केलं पाहिजे. केवळ अव्यक्ताला सत्ता आहे, व्यक्ताला सत्या नाही. सुवर्ण अव्यक्त आहे, सुवर्ण निराकार आहे. सुवर्णाची लगड पडली असली तर कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. पडली असते लॉकरमध्ये, पण त्याचा दागिना बनला, आकर्षक होतो, घालावासा वाटतो, मिरवावासा वाटतो. अव्यक्ताचे स्वतःची सत्ता आहे. व्यक्ताचा फक्त अयब आहे, ऐब. पाणी अव्यक्त आहे. अथांग पसरलं असलं शांत पाणी बघावंच नाही वाटत, पण त्याच्यावर लाटा, हा, वा वा वा, काय लाटा आहेत पाण्यावर, केवढ्या मोठ्या लाटा आहेत पाण्यावर. पाण्यावरच्या लाटा बघाव्याशा वाटतात. समुद्र पाहायला जाता म्हणजे काय जाता, लाटा, समुद्राचा आवाज, तरंग, फेस, हे बघण्यात मौज वाटते. नुसतं पाणी नाही कोणी बघत, नुसतं पाणी नाही बघत कोणी, त्याचं विशेषत्व असलं तर बघायला मिळतं. आता जर तुम्ही काश्मीरला गेलात तर पडत असलेलं पाणी स्नोफॉल म्हणून खाली पडतो. अरे वा, बर्फवृष्टी झाली, आनंद होतो एकदम. त्या ठिकाणी कितीतरी व्हिजिटर्स वाढतात, पर्यटक वाढतात. पाऊस आला की मुलांना आनंद होतो, विशेषत्वाने आलेलं पाणी आहे. स्नोफॉल सारखा पाऊस, काही ठिकाणी गारा पडतात. केवढी गार होती, केवढी गार होती, चर्चा सुरू होऊन जाते. विशेषत्वाने आलेलं पाणी आहे. आणि नळातून धो धो धार येते, तेही विशेषत्वाने आलेलं पाणी आहे. त्यामुळे यवतमाळकर खुश होतात. अगदी आता सुद्धा 4 दिवसानंतर, 8 दिवसानंतर कसे बसे नळ येतात आमच्याकडे. नळ आले की आनंदी आनंद. पाणीच आलाय नळ आले म्हणजे, पण विशेषत्वाने आलं, नळाच्या माध्यमातून आलं. विशेषत्वाने आलं, स्नोफॉल म्हणून आलं. विशेषत्वाने आलं, पाऊस आला म्हणून आलं. म्हणून अव्यक्ताचं आकर्षण नाही, व्यक्ताचं आकर्षण असतं. पण व्यक्त हे फक्त तात्कालिक असतं. व्यक्त हे नेहमी मिथ्या असतं. व्यक्त हे नेहमी नामरूपाचं असतं. ज्याला स्वतःची स्वतंत्र सत्ता नसते त्याला मिथ्या म्हणतात. मिथ्या शब्दाचा अर्थ आहे स्वतःची सत्ता नाही. स्वतःची सत्ता नाही ते मिथ्या आहे. लाटेला स्वतःची सत्ता आहे का? लाट हातात घेऊन बघा, लाट कधीच हातात येत नाही. हातात नेहमी पाणी येतं. फेस कधी हातात येत नाही, हातात नेहमी पाणी येतं. बुडबुडा कधी हातात येत नाही, फुटल्याबरोबर त्याचं पाणी होतं. हातात पाटली घेतली, नथ घेतली, मुकुट घेतला, नेकलेस घेतलं तरी हातात सुवर्णच येत. लाटेला हातात घेतलं तर पाणी हातात येत. अलंकाराला हातात घेतलं तर सुवर्ण हातात येतं. याचा अर्थ लाट पाण्याच्या सत्तेपासून वेगळी नाही, लाट अव्यक्तापासून वेगळी नाही. अलंकार सुवर्णापासून वेगळा नाही. जीव ब्रह्मापासून वेगळा नाही. शिकलं पाहिजे आपल्याला. मत्स्थानी सर्व भूतानी, मी ब्रह्मरूप आहे. भूत नावाचं माझं जे अस्तित्व आहे हे मिथ्या आहे, कल्पित आहे, तत्कालिक आहे, नाशवान आहे. विषय सुरू आहे. लाट किंवा तरंग पाण्या वाचून, अलंकार सुवर्णापासून,
जीव ब्रह्मापासून आणि भूत मात्र अव्यक्तापासून वेगळे नाहीत, दूर असू शकत नाही. पाण्याच्या आधारावर लाट आहे, सुवर्णाच्या आधारावर अलंकार आहे, अव्यक्ताच्या आधारावर हे व्यक्तभूत आहे, ही उपाधी आहे. म्हणून ब्रह्म हा आधार आहे आणि भूत मात्र आधेय आहे. मग आता महत्व आधाराला द्यायचं की आधेयाला? आधाराला. न चाहम तेष्वस्थितः न च अहम तेषु अवस्थितः. एक प्रश्न विचारतो, कन्फ्यूज होऊ नका. घरात आकाश आहे की आकाशात घर आहे? प्रश्न आहे. ऑफलाईन असतं तर सगळ्यांना उत्तर देता आले असते. पुन्हा सांगतो, आमच्या घरामध्ये खोली असते प्रत्येकाच्या, आणि खोलीमध्ये आकाश असतं. मग तुम्ही म्हणाल 4 भिंतीच्या आतमध्ये जी खोली आहे त्याच्यामध्ये आकाश आहे, याचा अर्थ घरात आकाश आहे. नाही. आकाश आहे म्हणून घर बांधता आलं, पोकळी आहे मोठी म्हणून तिथे घर बांधता आलं. याचा अर्थ आकाशामध्ये घर बांधलाय. बाहेर असलेलं जे महदाकाश आहे त्याच्यामध्ये घर बांधलेलं आहे. आता घरामध्ये जे आकाश आहे ते बाहेरच आहे, पण भासताय घरामधलं आकाश आहे. खोलीमध्ये जे आकाश आहे म्हणजे पोकळी आहे, म्हणजे स्पेस आहे, असं वाटतं की ती खोलीतली आहे, पण नव्हे, बाहेरच्याच आकाशातली आहे. म्हणून घटाकाश आणि मठाकाश एकच आहे. एकच शब्द झाला. घटाकाश आणि महदाकाश एकच आहे. घटाकाश आणि महदाकाश एकच आहे. परमात्माच विश्वाचं अधिष्ठान आहे. न चाहम तेष्वस्थिताः, ते व्यक्त रूपाने माझ्यात आहे, मी त्यांच्यामध्ये स्थित नाही. अव्यक्त व्यक्त रूपाने अव्यक्तात आहे. रूप जे आहे ना ते अव्यक्तामधून आलाय, अव्यक्तातून व्यक्त झालाय. मोठा दगड आहे, शिळा आहे, मोठी दिसायला शिळा आहे, त्याची मूर्ती तयार केली, अव्यक्तामधून व्यक्त झालाय. अव्यक्ताला मूर्ती झाली हे माहित नाही. आता ते अव्यक्त व्यक्तरूप प्रपंचामध्ये आहे, याचं निधिध्यासन कसं करायचं? विषय कसा आहे, अव्यक्त तत्व प्रपंचाच्या रूपाने व्यक्त झाला आहे. म्हणून मी आता निधिध्यासन, मी प्रपंचात आहे पण प्रपंच माझ्यात नाही, याला निधिध्यासन म्हणतात. न चाहम तेष्वस्थितः, यात निधिध्यासन आहे. प्रपंच माझ्यात आहे पण मी प्रपंचात नाही. म्हणजे देह रूपाने मी भले प्रपंचात असो, ते व्यक्त रूप आहे. अव्यक्त रूपाने मी प्रपंचात नाही, म्हणजे माझ्यात प्रपंच नाही. मी प्रपंचात आहे पण माझ्यात प्रपंच नाही. देहाने मी व्यक्त प्रपंचात आहे पण व्यक्त प्रपंच माझ्यात नसावा. आठवणी कोणत्या येतात? भूतकाळाच्या. कल्पना कोणत्या करतो? भविष्य काळाच्या. आणि चिंता कशाची करतो? वर्तमान काळाची. असे 3 काळाची विभागणी आम्ही करून घेतली आमच्या
अहिता करता करून घेतली. भूतकाळाचं स्मरण करत बसू नका. भविष्य काळाच्या कल्पना करू नका. वर्तमान काळाची चिंता करू नका. प्रपंचाला सत्यत्व देण्याचं जराही कारण नाही. काका म्हणतात 3 मिनिटाच्या वर प्रपंचाची गोष्ट बोलता कामा नये. काल्पनिक वैचारिक मधले बांधून घेऊ नये. म्हणजे काय हो, मी प्रॅक्टिस मध्ये असावं पण माझ्यामध्ये प्रॅक्टिस नसावी. प्रॅक्टिसचा एक कैफ असतो. माझ्यासारखा डॉक्टर नाही. मी नसतो तर त्याचं कसं झालं असतं. म्हणजे हा नसता तर कोणी जग जगलंच नसतं. जगामध्ये सगळे याच्याचकडे येतात औषधाला. मी प्रॅक्टिस मध्ये असावं पण माझ्यात प्रॅक्टिस नसावी. मी कार मध्ये बसावं पण कार माझ्यात नसावी. म्हणजे काय हो, ब्रह्मचैतन्यांचं वाक्य आहे प्रवचनामध्ये. कार मध्ये नामस्मरण असू दे, नामस्मरणात कार येऊ देऊ नकोस. म्हणजे काय, मी कार मध्ये असावं माझ्यात कार नसावी. न चाहम तेष्वस्थिता, याला निधिध्यासन. माझे वाटणाऱ्या जगामध्ये मी असावं पण जग माझ्यात असता कामा नये. करण्याचे जेवढं कार्य आहे ते मनापासून केलं पाहिजे. पण आमचा स्वभाव काय असतो, मी आहे म्हणून झालं. मी नसतो तर मग हे काम होणं शक्यच नव्हतं. काही लोकांना ही सवयच असते. मी नसतो तर हे झालं नसतं. आणि कोणी ऐकायला मिळालं नाही तर बायको समोर फुशारक्या मारतात. तिला ऐकणं भाग असतं. न ऐकून करेल काय. बाहेरून आले की सांगतात मी आहे म्हणून असं झालं, नाही तर असं झालंच नसतं. इतकी अटॅचमेंट असते संसाराची. मी संसारात नसावं, संसारात शरीराने मी असावं, माझ्यात संसार नसावा. प्रॅक्टिस मध्ये मी असावं, माझ्यामध्ये प्रॅक्टिस नसावी. अटॅचमेंट असता कामा नये. कमावण्याकरता, पैसा कमावण्यासाठी मला तिथे असता कामा असावं पण नंतर पैशाचा कैफ असता कामा नये. मला खूप मिळालं किंवा मला कमी मिळालं, दोन्ही खंत असू नये. जगात देव आहे पण देवात जग नाही. जगामध्ये देव आहे, देवामध्ये जग नाही. मी छोट्याशा जगात आहे परंतु माझ्यात जग असता कामा नये. थोडंसं निवांत बसलं की सगळे जगाचे चक्र सुरू होऊन जातात डोक्यामध्ये. अनुप्रवेश श्रुती माहिती आहे सगळ्यांना. तो पृथ्वीत व्यापून आहे पण पृथ्वीला कळत नाही. तो पाण्यात व्यापून आहे पण पाण्याला कळत नाही. तो वायूत व्यापून आहे, वायूला कळलं नाही. अग्नीत व्यापून आहे, अग्नीला कळलं नाही. आकाशात व्यापून आहे पण आकाशाला कळलं नाही. अशा न कळणाऱ्या तत्वाला अव्यक्त तत्व असं म्हणतात. आता दुसरा शब्द, तो त्यात व्यापून आहे. कशात, पंचमहाभूतात, पण त्यात लिप्त नाहीये. म्हणून प्रपंचामध्ये मी व्यापलेला दिसायला काहीच हरकत नाही, लिप्त असता कामा नये. सूर्याचे किरण पाण्यावर पडतात, पाण्यामध्ये लख्ख प्रकाश पडतो, पण सूर्य पाण्यामध्ये लिप्त होत नाही, ओला चिंब होत नाही. म्हणून मी प्रपंचात असावं पण प्रपंच माझ्यात नसावा. हे तेषाहम तेष्वस्थितः न चाहम तेष्वस्थितः. पैशामध्ये असायला पाहिजे परंतु पैशाची पकड माझ्यावर असता कामा. जबरदस्त पकड असते.
ज्या क्षणी प्रपंचाचं काम झालं त्या क्षणी प्रपंचाला दूर सारता आलं पाहिजे, दूर ठेवता आलं पाहिजे. साड्याच्या दुकानात गेल्यानंतर तो दुकानदार इतकं वर्णन करून साडीला सांगतो, एवढं वर्णन करून साडीचं सांगतो, नेसून सुद्धा दाखव. ही साडी जर नेसली तर खुलून दिसल्याशिवाय राहणार, इथपर्यंत त्याची तारीफ असते. ढिगभर साड्या गिराईक पाहतो, एखादी घेतली तर घेतली. ते गिराईक निघून गेल्याबरोबर तो सगळ्या साड्या सारख्याच पद्धतीने घडी करतो. मग त्या साडीचं तो कौतुक करत नाही. पहा, गिराईक दुकानातून गेलं की ज्या साडींचे तोंडभर कौतुक केले होते त्या सगळ्या साड्या निमूटपणे पटापट घड्या करून जागेवर ठेवतो. कारण तो साड्यात नसतो. त्यांनी साड्या दाखवल्या असतात, अंतःकरणाने लिप्त झालेला नाही आहे. आता साड्याचा ढीग सोडून दिल्यानंतर हा कशा साड्या घडी करतो हे पाहायला कोणी जात नाही तिथे. पण जर लक्षात ठेवलं तर कळेल तो लिप्त नसतो घड्या करताना. आणि खरं सांगू का, साडी विकतानाही तो लिप्त नसतो. एवढी त्यांनी तारीफ केली असते, त्याला ती साडी ठेवून घ्यायची असती तर त्यांनी तारीफच कशाला केली असती, तुमच्या समोर स्वतःच ठेवून घेतली असती. तो लिप्त नसतो. तारीफ करतानाही साडीची तारीफ करतानाही लिप्त नसतो आणि नंतर घडी करतानाही लिप्त नसतो. म्हणून प्रपंचाचं काम संपलं की प्रपंच झटकून टाकता आला पाहिजे. ही एक कला आहे, हे एक स्किल आहे. आम्हाला फोन येतात, न चाहम तेष्वस्थितः सुरू आहे, त्याचं निधिध्यासन कसं करायचं. फोन येतात, आलेला फोन 10 मिनिटं झाला असतो आणि फोन संपल्यानंतर त्याचं 20 मिनिटं वर्णन चालतं. अरे बाबा, फोन 10 मिनिटं झालाय, तुझं वर्णन 20 मिनिटं चालू आहे. फोनचं रिसिव्हर ठेवलं किंवा बटन स्विच ऑफ केली की फोनवर चर्चा थांबायला पाहिजे. तत्क्षण त्या फोनचं एक्सप्लेनेशन करायची गरज. विचारलं कोणी तर थोडक्यात सांगू शकतो, न विचारता सांगण्याची तर बिलकुलच गरज नाहीये. आम्हाला सवय असते, फोन आला की सांगा. त्याचा मला फोन आला, इथून सुरुवात होते. त्यांना माझी आठवण आली, इथून सुरुवात होते. काय गरज आहे एवढं सगळं सांगण्याची. कार घेऊन गेलो, एक काम होतं. का रे बाबा, काय रे, कसं रे. मग मी घरातून निघालो आणि चप्पल घातली आणि बाहेर गेलो. मग लक्षात आलं की मास्कच विसरलो. पुन्हा घरात आलो, पुन्हा चप्पल काढली, मग मास्क घातला, पुन्हा चप्पल घातली. इतकं सगळं सांगायची काय गरज आहे. काम झालं नाही झालं, संपला विषय. विचारलं तर न विचारता तेही सांगण्याची गरज. हम तेष्वस्थितः, मी त्यांच्यात नाही. ते माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही. असं चिंतन करता आलं पाहिजे. याला निधिध्यासन असं म्हणतात. जर हे साधत नसेल तर काम करायच्या आधी रामकृष्ण हरी, काम करत असताना रामकृष्ण हरी, आणि काम झाल्यानंतर रामकृष्ण हरी. चटकन रामकृष्ण हरी असं वर आलं पाहिजे आत्मत. संसार झटकून टाकण्याची कला. संसारात राहायचाच आहे. संसरती ती संसार. पुढे जाऊन जो संपतो त्याला संसार म्हणतात. दह्यती ती देहा, जे जाळलं जातं त्याला देह.
पण आम्हाला आमचा संसार संपतो आहे हे काही लक्षात येत नाही. हे आमच्या लक्षात नाही. आम्ही संसारात गुरफटतो, नातलगांमध्ये अडकतो. नातलगात राहायला हरकत नाही. नातलग आपल्यात असता कामा नये. आपण नातलगात असावं, पण नातलग आपल्यात असता कामा नये. नातलगांची चर्चा चालते. मग तुम्ही नातलगात आहात तेव्हा बोला. बाहेर पडल्याबरोबर हा असं म्हणाला आणि तो तसं म्हणाला या गोष्टीच्या मागे लागू नका. नातलगही दोन प्रकारचे असतात. एक हवे हवेसे वाटणारे नातलग असतात, एक अजिबात नको वाटणारे नातलग असतात. म्हणजे एक प्रेमाचे नातलग असतात, एक द्वेषाचे नातलग असतात. दोघांचंही चिंतन असता कामा नये. त्याचा परमार्थ साधतो. जो नातलगांच्या चिंतनात राहील त्याचा परमार्थ संपला, प्रपंच सुरू झाला. म्हणून ज्याला परमार्थ करायचा आहे, न चाहम तेष्व स्थितः, मी त्यांच्यात नाही. शरीराने राहायचंच आहे, सोबत त्यांच्याच आहे, पण त्यांचं आतमध्ये चिंतन असता कामा नये, मनामध्ये त्यांचे विचार असता कामा नये. अशा पद्धतीने जर आम्ही अभ्यास करायला लागलो तर हा अभ्यास आम्हाला मदत करणार आहे, नाहीतर हा मदत करणारा ठरणार नाही. याचं निधिध्यासन फार महत्वाचं आहे. मया ततमिदं सर्वं जगदौ व्यक्तमूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानि न चाहम तिष्वस्थितः. उद्याचा श्लोक भगवंताने याच्या विरुद्ध शब्दांनी सुरुवात केला, नचमस्थानी भूतानि. पण तेही कसं बरोबर आहे हे आपण उद्या सकाळी बघूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो, सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम 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 कृष्ण. कृष्ण हरी. राम कृष्ण हरी काका. राम राम कृष्ण हरी काका. लीलाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण राम रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण लीलाताई हरी बाबा. नमस्कार. रामकृष्ण हरी. कार्य राम दीदी नमस्कार. रामकृष्ण. कृष्ण हरी. ताई नमस्कार. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. उषाताई रामकृष्ण. राम कृष्ण हरी. प्रतिभाताई नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. राम कृष्ण राम रामकृष्ण रामकृष्ण हरी. पद्माताई राम नमस्कार. रामकृष्ण हरी. रमाभाभी नमस्कार. रामकृष्ण. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण राम गोविंदजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण सीताताई रामकृष्ण रामकृष्ण हरी. हरी काका. हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वैशालीताई रामकृष्ण हरी. आता नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्णजी नमस्कार. दीदी रामकृष्ण. रामकृष्ण हरी. उल्हासजी नमस्कार. ज्ञानाची उकल करून देणारा होता. आयुष्यातला लिहून ठेवण्यासारखा तास आहे आज. खरंय. नमस्कार करतो दोघांना. पंकज, रश्मी. रामकृष्ण हरी काका.